हॅलो गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. आणि तुम्ही आमचे सगळे गोव्याचे ब्लॉगची सिरीज तुम्ही बघितली असेल आणि आय होप तुम्हाला ती पूर्णपणे आवडली असेल. जर नसेल बघितली तर पहिला आधी जाऊन ती बघा, नंतर तुम्ही आमच्या या दिवाळीच्या ब्लॉगमध्ये या. बाकी खावलेच्या दुकाने वडा खाऊन हे बघ. घे घे, चटण्या घे अजून. मी खाणार, हक्काने खाणार. काय दिवाळी काय असते? दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. शिंदे साहेबांच्या राज्यात उभं असतो. दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा. मीच भेटलो होतो. तर इकडे काय करतोयस तू? मी साहेबांनी मला बोलवलं नाही का, अरे एक बघायला आलं कसं आहे काय कसं आहे बाई. शुभ दीपावली. शुभ दीपावली. तुझ्या कसं आहे? माझी व्हिडिओ मस्त आहे बाई. कुठली असतं नाही का? तू कॅमेरा घेऊनच फिरतोस? हा आहे काय? ओ ये पाणी तर दे. अरे पाणी नाही ते पाणी चूळ भरायला आलेलं पाणी. त्याच्या बोचालाच लागलंय नेमकं. मला वाटलं मी वाचलो म्हणून खुश मध्ये असं नाही. मी फोटोशूट चालू केलाय. हा बघा भावे याचा फोटोशूट करा चालू आहे आणि लाख्या फोटो काढतोय. म्हणजे पाठी सुद्या काय ह्याच्यामध्ये पण काढायचंय. तोंडाने आठवत असं केलं असं होतं, बादशासारखं उभं राहिलं. नका नका. अरे आपण ह्याच्या काढत बसू फोटो आणि हा बरोबर लागते याच्या इकडं. फुल 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 घेतलंय फोटो काढायला. आला का गोरा? आला. फोटो पण काढून देतो. तर इथून आम्ही निघाल्यानंतर आमचा आहे मूवीला जायचा प्लॅन. मूवीचं नाव आहे कांतारा चॅप्टर 2. चॅप्टर 1. कांतारा चॅप्टर 1. कांतारा द लेजंड चॅप्टर 1. हे झाले. हे गोळे काढ फोटो. सुद्या काढ. नाही आम्हाला नको, आम्हाला काय गरज नाही. काम कर, माझेच काढ. घमेला नंबर 2. हा एक फोटो. आता इकडे बघ. ह्यांचं आहे ना ठरलेलं असतं. असं फोटो काढायचा असेल ना तर हे लगेच इकडे बघून एक काढणार, एक समोर असा आणि एक इकडे बघून एक फोटो काढणार. बघा एक पोज झाली. आता सेकंड पोज. तर काढलेला फोटो पण तसाच आहे. बघा 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 वरून कुठे एक इकडे थोडासा. आता बघू यांची नेक्स्ट पोज यांची काय असणार. जसं तुम्हाला सांगितलं तसं एक इकडे बघताना, एक इकडे बघताना आणि एक समोर. बस इथे यांच्या पोज संपल्या. हे कसे इन्फ्लुएन्सर बनणार भविष्याचे. नंबर 1 फोटोशूट करण्यासाठी त्यांच्या जागेवर मार्गस्थ झालेले आहेत. बघू शकता. नाही करत तेच ह्यांचं ठरलेलं आहे. एकदा इकडे बघताना, एकदा समोर. परत दात दाखव. एकदा समोर बघ.
तर आपल्याला मेंदू मान खाली कर रे. हे पार्शा मी नाही गोळे बोलला. आम्ही पण नाही बोलत. आयफोन मधला विविड फिल्टर आहे ह्याच्यासाठी बनवलाय. हा वारसा जावळ मुंज परत काढायचं आम्हाला द्या चान्स. तर आमचा दिवाळीचा दिवस आहे आणि आम्ही निघालोय सकाळपासून बाहेर. ॲक्च्युली प्लॅन तर ठरला नव्हता की कुठे जायचं काय जायचं. अचानक मध्ये रात्री ठरलं उद्या निघायचं. तसं आम्ही निघालोय. आता सध्या आहे ठाण्यातल्या उपवनमध्ये. इथे आल्यानंतर आमचा असा प्लॅन झाला की आपण कुठेतरी वेगळीकडे जाऊया. हां तर दिवस घालवायचं. अजूनही माहीत नाही की पुढे दिवसभरामध्ये काय होणार आहे. जसं जसं होईल तसं. आता जायचं आम्हाला कांतारा पिक्चर बघायला पण ह्यांचा फोटो सेशन काय संपत नाही. दाखवतो या साईडला की असा कॅमेरा. ह्या कॅमेऱ्यावरती काहीतरी बंदी आणावी. फ्रंटला झूम नाही होत. हा बघितलं मी. ती तशीच आहे. इथे कपल लोक एकदम मन लावून शूट चालू आहे. गोरी बंदर वाला गोरी बंदर. टोपी बिपी घालून टोपी दिली माझ्या. द्या सगळंच द्यायला. लाक्या आहे नुसता. आबा हेपले. ही सॉरी कांट डू एनिथिंग. सुद्याचा घे ना. मित्रांनो आयफोन घेतल्याचे दुष्परिणाम. आज आमच्या परशाचा खेचायचा दिवस आहे. तर सगळेजण त्याची मजा घेत आहेत. त्याला अक्षय गोळे बोलतो की करपलेला मेंदू रेकॉर्ड झालेला आहे ऑलरेडी. रेकॉर्ड आपण डायरेक्ट कोर्टात जाऊ शकतो आपण. खास मित्र बोलतो की रात्रीचा दिसणार नाही. आम्ही चालत आलेलो आहे इटर्निटी मॉलला. इटर्निटी मॉल हा बंद पडलेला मॉल आहे. फक्त या थिएटरसाठी तो मॉल चालू असतो. डायरेक्ट थिएटरमध्ये एंट्री. तिकीटवाला कुठे आपला. तिकीट वाले भैया आगे जाए मोहन. फ्री वॉशरूम. पण ह्याच्यामध्ये लाद्या लावायला तुम्हाला काय पैसे कमी पडलेले आहे का काय झालेलं आहे तुमच्या इथे. लाज वाटते ना हे असं. चल ना टाइमपास करतोय इथे. येत नाही तर काय घेऊ ना पाण्याने फक्त. इथे गर्दी काय आहे एवढी. मी कॉन्टेंट रिपीट नाही करणार भाई. एकदाच काय तरी पण तेच नेहमीप्रमाणे फ्री ड्रिंकिंग वॉटर आमच्यासोबत होतं नेहमी. एवढं खूपतो का आम्ही तुमच्या डोळ्यात. आमच्याकडे पण वाटत नाही की आम्ही बिस्लरी घेऊ शकतो. यालाच का फ्री पाणी. हलवा फुल लस्सी 40 रुपये. बघू शकता त्याची मलाई आणि थिकनेस. सो गायज आम्ही मूवी वगैरे बघून घरी आलो आणि फ्रेश वगैरे झालो. टी शर्ट तेच आहे तर पॅन्ट बदलली आहे. आणि घरी आल्यानंतर आम्हाला असं समजलं की या प्रशांतच्या घरच्यांनी त्याला फटाके घ्यायला सांगितले. तर या तळपत्या भडकत्या उन्हामध्ये आम्ही परत एकदा निघालोय ठाण्याकडे कूच करतोय. आणि याच्यासाठी घातलेल्या शिव्या या मनातल्या मनात मी खूप घातल्यात. पण हरकत नाही. आता जायचं आहे आपल्याला. अर्ध्या रस्त्यात तर आलोय. घ्यायचे अजून फटाके तुला. माझी जिरली. या गर्दीत माझी जिरली. टोपल्या घेऊन आम्हाला इथे फटाक्याच्या शॉपमध्ये बास्केट मिळाले आणि आम्ही बारक्या मुलांचे फटाके घेतले. चक्री, हा पाऊस, हे फुलबाजे, या चिमणीच्या माळी. भाई एवढूशा फटाक्याचे 1600 रुपये बिल झालंय. ते फटाके न्यायला पण आम्हाला लाज वाटते. येशील परत. माझी जिरली. केवढूशे दाखवते 1600 रुपयाचे. 1600 रुपयाचे फटाके. आपटी विचार कसा आहे. आपली कसं आहे मित्रांनो. आपटी बॉम्ब लहानपणीची आठवण. कमी नाही. डामडूम 2 घ्यायचे होते. काय जेवढे फटाके घेऊन काय फायदा जर आम्हाला ते फोडायला या भल्या पावसामध्ये यावं लागेल. कसले इथे बॉम्ब फुटत आहेत. कडकडीत आवाज. आणि यावर्षी तलावाला अशी सुंदर प्रकारे आम्ही लाइटिंग केलेली आहे मुलांनी इकडच्या. बघू शकता
ॲक्च्युली ते जे पोल आहेत त्यांना जिलेटिनचे कलर वेगवेगळ्या कलर्सचे पेपर लावले तर ते लांबून दिसायला खूप सुंदर दिसतं. पण या पावसामुळे एक खूप मोठं आमचं नुकसान होतं आहे. थोडं इथे आम्ही किल्ला बांधला आहे खूप मोठा. हा काय कुठे आता ऋतिक बाब्या आणत्या आता एक नंबर रे बाब्या, एक नंबर रे बाब्या. हे लाव ऋतिक लाव. कोणाला तेरे रुतबे को चूले ओ सीढ़ी अब तक ना बनी. माझं एवढं तर मित्रांनो आम्ही आज घेतलेत, आज दिवाळीचा आहे 3रा दिवस आणि आम्ही घेतले तिथे फटाके, रॉकेट्स अँड ऑल. सिटीवाला रॉकेट, हे आकाशात फुटणारे मोठे मोठे रॉकेट्स आणि छोटे मोठे पण आतमध्ये आहेत खूप सारे. इथून आम्ही चाललोय तलावाकडे. आमच्यासोबत आहे सुदर्शन, अक्षय गोळे, प्रशांत इंगळे, मी स्वतः आणि मया येतोय. मया आहे ती, तो येईल तेव्हा आम्ही सगळे इकडून निघू आणि ते आमच्या तलावाकडे जाऊ. शिरापला तो शिट्टीवाला दे. ए तुझं नाही शिट्टीवाला, ते माझं आहे. तुम्ही काल फोडले लावले. ए हा पण यांनी घेतला का शिट्टीवाला? दे ना आम्हाला. हो तुमच्या व्हिडिओच काढाय आलो इथं. भाई ऋतुबा पार केला, पार एकदा. मग सोड. बाबाच्या हातात फुटतो दरवेळी सगळे. या दोघांपेक्षा तरी चांगलाच होता. अर्धा तर पाण्यात गेलं. पाण्यात कुणाचं माझं आरपार दरवर्षीप्रमाणे मी आरपार घालतो. गोळे काय बोलला? मेंदूवडा कसलं एवढी मोठी बात आहे तरी पण वेल्डिंग मशीन. अरे तोंड बघून तो फुटलाच नाही बघायचे. जळलेला बिंदू वाडा. पाय 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 डोसा बरोबर गेला पाय. काय बोला? परत बोल. तो बोलतो मला माझी आग लावायला. मी बोलत त्याला माझी गरज काय, तो जीव पण आग लावतो तो. पैसा आकडे रे मला आधीच लावायला भीतीवर. लाक्या अक्षय गोळे स्वतःच बोलते. लाक्या अक्षय गोळे लाक्या पहिलेच फाटते तर कशाला घेते हातात नाही येत तर. मी असं सरळ फोडणार होतं. हे सुद्याचं ऐकून मी फोडलं असंच फोडायचं. घ्या आम्हाला नाव ठेवतं. अरे तर माझा वाकडं होता ऑलरेडी.
बघा लग्न झाल्यावर असे वेगळे अशी मजा करायला इकडे पोरं एका साईडला आहेत आणि इकडे बायको बरोबर फटाके फोडायला लागतात. तुमचं पण लग्न झालं तुम्ही तिकडेच जाल कोपऱ्यात हो आम्ही जाऊ आता फुटला. ये देखो ब्लॉगर भी अभी रॉकेट छोड़ रहा है. ये ब्लॉगर सपने छिड़ गया अभी उसने रॉकेट छोड़ दिया. नहीं जमत. मित्रांनो हा आहे आमच्या मित्रांनी बनवलेला किल्ला. सिंहगड किल्ला बनवला यावर्षी, जो आपल्या तलावाच्या इथेच आहे. इथे त्या किल्ल्याची माहिती लिहिलेली आहे, त्याचा इतिहास आणि काय केलं बरीचशी माहिती लिहिली किल्ल्याची. आणि हा त्याचा मॅप पण इथे लावलेला आहे. आणि तो जर वरून तुम्ही बघितला तर तो ॲज इट इज तसाच दिसेल. त्याची एकदम बारीक बारीक कोरीव काम पण त्यांनी त्याच पद्धतीने केलेलं आहे. सो गाईज, कसा वाटला तुम्हाला आमचा हा ब्लॉग, फटाके बीट वगैरे आणि ओव्हरऑल कांतारा मूवी आणि दिवसभरात आम्ही जे जे काही केलं ते काय काय केलं ते सगळं दाखवलं ना, ते नव्हतं दाखवायचं. छोट्या मोठ्या गोष्टी आम्ही केल्यात दिवसभरात, तर त्या तुम्हाला कशा वाटल्या, आवडल्या असतील तर लाईक करा. हा राजू नव्हता आमच्या या ब्लॉगमध्ये, पण आपल्या पुढच्या ब्लॉगमध्ये तो नक्की असेल. आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. आपल्या चॅनलचं नाव आहे